गिरीश मोहिते दिग्दर्शित गुरु पौर्णिमा हा चित्रपट या वीकेंडला रिलीज होतोय. उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर ही जोडी पहिल्यांदाच ऑन स्क्रीन येते आणि गुरु आणि पौर्णिमा या दोघांची प्रेम कहाणी पडद्यावर रंगवते. चित्रपटासंबंधी काही हायलाइट्स करण्याचे मुद्दे हे असे. गुरु आणि पौर्णिमा यांची प्रेमकथा नक्कीच खूप खरी आहे, परंतु त्यामध्ये ॲड केलेल्या ड्रामामुळे चित्रपट नक्कीच रेंगाळत पुढे जातो. त्यामुळे ही प्रेमकथा प्रेक्षकांना अपील करेल असं नाही. मुळात प्रेमकथा नवीन नसली तरी ती एंगेजिंग असावी लागते. चित्रपटाचे संवाद आणि सीन्स हे काम करतात आणि ह्याच गोष्टी काही जास्त आकर्षक झाल्या नाहीयेत. चित्रपटाची गाणी बऱ्यापैकी छान झाली. गुरु आणि पौर्णिमा यांचं रोमॅन्टिक गाणं फारच श्रवणीय आहे. अविनाश विश्वजित या संगीतकार जोडीने चित्रपटाच्या संगीत आणि पार्श्वसंगीताला घेऊन सुसह्य आणि श्रवणीय एक्सपेरिमेंट केलाय. गाण्यासाठी हुडकून काढलेल्या लोकेशन्स खूपच सुंदर आहेत. खास करून रोमॅन्टिक गाण्यासाठी शोधलेल्या लोकेशन्स खूपच आकर्षक आहेत. उपेंद्र आणि सई दोघंही तसे कसलेले कलाकार, परंतु इथे त्यांचा यथातथाच अभिनय पाहायला मिळतोय. त्याचं कारण चित्रपटामध्ये बऱ्याच स्पेस आहेत. बऱ्याच सीन्सची तशी गरज होती किंवा कथेला पुढे सरकवण्यासाठी ते सीन्स आवश्यक होते. क्लायमॅक्समध्ये चित्रपटाची सगळी आयडिया येत असल्याने पुढचा टास्क कथा रंगवून मनोरंजक करणं हा होता आणि तोच इथे झालेला दिसत नाही. आणि याच कारणांमुळे उपेंद्र आणि सई यांचा अभिनयही यथातथाच वाटतो. तर ह्या आहेत 3 महत्त्वाच्या हायलाइट चित्रपटाबद्दल. तुम्ही चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पण सध्या मी या चित्रपटाला देते 2 स्टार्स.